नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या मार्फत शिक्षक भरतीची ज्यावेळेस सुरुवात होणार आहे त्यावेळेस राऊंड 1 हा सर्वात पहिले होत असतो. राऊंड 1 झाल्याच्या नंतर राऊंड 2 देखील होतो आणि राऊंड 1 मध्येच जर तुम्हाला सिलेक्शन हवं असेल तर आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा होणार आहे. कारण पहिल्याच प्रयत्नामध्ये म्हणा किंवा पहिल्याच राऊंड मध्ये जर तुम्हाला पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून जर जॉईन व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे त्या सगळ्या मुद्द्यांबद्दल आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अशी माहिती घेणार. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरतीच्या संदर्भातील सगळी महत्त्वपूर्ण माहिती एकदम ऑथेंटिक आणि अनुभवाने मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जरी तुम्ही बॅच लावलेली नसेल तरी देखील निशुल्कपणे मार्गदर्शन आपल्या चॅनलवर आपल्या सगळ्या मित्रांसाठी अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही या संधीचा निश्चितपणेच फायदा घेतला पाहिजेत आणि कुठल्याही प्रकारे कुठल्या प्रलोभनाला बळी न पडता आणि कुठल्याही प्रकारच्या भीतीला बळी न पडता अगदी कॉन्फिडेंटली तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम देऊ शकता. होय मित्रांनो, आणि ते प्राधान्यक्रम देत असताना या पहिल्याच राऊंड मध्ये आपलं सिलेक्शन पण झालं पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि काही गोष्टीकडे आपण काळजीने लक्ष ठेवून त्यांना टाळलं पाहिजे. त्या कोणत्या आहेत ह्या सगळ्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरतीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये. बघा आता मित्रांनो, अनेक अभियोग्यताधारक सध्या काय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये दिसत आहेत. तुम्ही सगळ्यात अगोदर हा गोंधळ डोक्यातला काढून टाका. कारण काय की कोण काय सांगते कोण काय सांगते हे उगाच भ्रम आपल्या मनामध्ये निर्माण की बा असं केलं नाही तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. मित्रांनो, काय ऑथेंटिक इन्फॉर्मेशन सरळ सरळ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. कोणाच्या या परिस्थितीचा फायदा उचलला नाही पाहिजे. आणि तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात या भावना मी समजू शकतो. त्यामुळे अशा कठीण प्रसंगामध्ये तुमच्याकडून कुठल्याही आर्थिक प्रलोभनाची मला अपेक्षा नाही. मला फक्त माझे अभियोग्यताधारक मित्र हे शिक्षक म्हणून रुजू झालेलं पाहायचं आहे. कारण हे फक्त तुमचं एकट्याचं स्वप्न नसते, तर हे तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी पाहिलेलं स्वप्न आहे. बरोबर आहे? आपल्या ताईंनी आपल्या भावासाठी पाहिलेलं स्वप्न आहे. आपल्या पत्नीने आपल्या अनेक कठीण प्रसंगामध्ये आपल्याला दिलेली पाठबळ आहे की नाही, त्याला साकार करण्यासाठी चालू असलेला आपला हा प्रयत्न आहे आणि तो नक्कीच पूर्ण झाला पाहिजेत यासाठी माझी मनापासून तळमळ आहे. त्यामुळे मित्रांनो, प्राधान्यक्रम देत असताना घाबरून जाऊ नका. आता फर्स्ट राऊंड मध्ये आपल्याला जर सिलेक्शन व्हायचं आहे ना, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला तुमचा टेटचा स्कोअर महत्वाचा आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जेव्हा राऊंड 1 होतो ना, तर त्यामध्ये देखील 2 पद्धतीने राऊंड होते. एक विथ इंटरव्ह्यू आणि दुसरा विदाऊट इंटरव्ह्यू, असे 2 टप्पे असतात. दुसरा राऊंड ज्या वेळेस होतं त्यामध्ये देखील विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आधी भरल्या जातात, नंतर विथ इंटरव्ह्यूच्या जागा भरल्या जातात. आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आस्थापनामध्ये जर निवड करून घ्यायची असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला तुमचा टेट स्कोअर महत्वाचा आहे. आता प्रत्येकाला वाटते की माझं सिलेक्शन जिल्हा परिषद शाळेत व्हावं, म्हणजे सरकारी शाळेत व्हावं, किंवा महानगरपालिकाची शाळा असेल, नगरपालिका असेल तर ह्या स्थानिक स्वराज्य म्हणजे सरकारी शाळामध्ये येतात. याच्यामध्ये जर सिलेक्शन पाहिजे असेल तर हे प्रत्येकालाच वाटते. बरोबर आहे? मग तिथे कॉम्पिटिशन वाढणार आहे की नाही? मग त्या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढली तर मग सगळ्यात सेफ पॉइंट काय आहे तुमचा मेरिट, तो म्हणजे टेटचा स्कोअर. टेटचा स्कोअर तुमचा जेवढा जास्त तेवढे जास्त तुम्हाला जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा तुम्हाला भेटू शकतात. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा स्कोअर हा लो आहे, ठीक आहे, कमी आहे तुमचा स्कोअर, तर घाबरून जाऊ नका. फर्स्ट राऊंड मध्ये जर लो स्कोअर असेल तर ह्या गोष्टी टाळा. काय टाळा? की तुम्ही जे फेमस प्लेसेस आहेत, मोठे मोठे शहर, जिथे प्रत्येकाला वाटेल की माझं सिलेक्शन झालं पाहिजे, मग ज्याचे मार्क्स जास्त आहेत त्याचं सिलेक्शन अगोदर होईल की ज्याचे मार्क्स कमी आहेत त्याचं सिलेक्शन होईल? सांगा. ज्याचे मार्क्स जास्त आहेत ते सगळेच प्रसिद्ध आणि चांगल्या ठिकाणांना प्राधान्य देतील,
जसे पुणे शहर आहे, औरंगाबाद आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, असे मोठे मोठे शहर जे आहेत ते हाय मेरिट स्कोअर वाले विद्यार्थी अगोदर तिथे जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका अशा शाळांना ते काय करतील, प्राधान्य देतील. म्हणून आपण ज्यांचा लो स्कोअर आहे त्यांनी तिकडे प्राधान्यक्रम द्यायचा नाही, असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते तुम्ही बघा. कारण काय बघा, म्हणजे तुम्ही असं जर केलं तर काय होईल, कॉम्पिटिशन मध्ये मार्क्स कमी असतील तर तिथे आपला निभाव लागणार नाही. म्हणून आपण अगोदरच सेफ साईड म्हणून जिथे लो कॉम्पिटिशन आहे त्या एरियाला टार्गेट करा, ज्यांनी लो मेरिट आहे त्यांनी. आणि ज्यांचा हाय स्कोअर आहे तर तशा विद्यार्थ्यांनी कॉन्फिडंटली आपल्याला जी शहर, जी ठिकाणं काय आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता ती निवडू शकता. ठीक आहे. नंबर 2 ला तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय की पहिल्या पॉइंटमध्ये तुम्ही मेरिट बघितला, त्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या तुमच्या कॅटेगरीच्या जागा आहेत की नाही हे बघा. आता प्राधान्य देत असताना आपल्या कॅटेगरीच्या जागा पाहणं आवश्यक आहे. कॅटेगरीचा उमेदवार हा कॅटेगरीचा पण लाभ घेणार आहे आणि ओपनच्या जागांचा पण लाभ घेणार आहे. पहा आता उदाहरणार्थ समजा आपण एसटी कॅटेगरीमध्ये एक विद्यार्थी आहे ज्याला 120 गुण आहेत, बरोबर आहे. आणि दुसरा एक विद्यार्थी आहे समजा ओपन मधला आहे, त्याला किती गुण आहेत, 118 गुण आहेत. मग आता मला सांगा, हा जो एसटी कॅटेगरीचा उमेदवार आहे याचा मेरिट हा ओपन पेक्षा जास्त असल्यामुळे तो काय झाला, ओपनच्या कॅन्डिडेटला क्रॉस करून अगोदर याचं सिलेक्शन होणार, नंतर ओपनच्या कॅन्डिडेटचा मेरिट याच्या मागे येणार. म्हणजे एसटीच्या उमेदवाराची निवड ही ओपन मध्ये पहिले होणार आणि नंतर त्याच्या एसटी कॅटेगरीच्या राऊंड मध्ये त्याचं सिलेक्शन होणार. जर तो ओपन मध्ये इथे बसला नाही कॉम्पिटिशन मध्ये तर तो त्याच्या कॅटेगरीमध्ये त्याला जागा ती भेटत असते, बरोबर आहे. म्हणून तुम्ही जागा बघत असताना स्वतःच्या कॅटेगरीच्या जागा नोंद करून घ्या. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी जिल्हा परिषद जी छत्रपती संभाजीनगर आहे त्या ठिकाणी 14 जागा आहेत तुमच्या कॅटेगरीला. ठीक आहे. त्याच्यानंतर तो जर उमेदवार महिला असेल तर महिलांसाठी देखील वेगळ्या जागा रिझर्व्ह असतात. त्या ठिकाणी समजा 8 जागा ह्या महिलांसाठी रिझर्व्ह आहेत. ठीक आहे. मग महिलांच्या जागा प्लस ओपनच्या जागा आणि ओपन मध्ये महिलांच्या जागा, तर अशा 1, 2, 3 आणि 4 ठिकाणी त्या विद्यार्थिनींचं महिलांचं सिलेक्शन होऊ शकते. आणि जर तो पुरुष असेल तर हे महिलाच्या जागा मात्र यातून निघून जाईल. कॅटेगरी आणि ओपन या 2 मध्ये त्याचं सिलेक्शन होते. तर ह्या दोन्हीचं तुम्हाला ऍडिशन व्यवस्थित करून घ्यायचंय की त्या ठिकाणी जर मेल असेल तर त्यांनी ह्या जागा ओपनच्या आणि कॅटेगरीच्या जागा मोजून घ्यायच्या आहेत. जर ओपनला त्या ठिकाणी 24 जागा आहेत आणि इकडे ओपन महिलांसाठी समजा 12 जागा होत्या, तर बघा एखादा महिला कॅन्डिडेट असेल तर तिला इतक्या सगळ्या जागासाठी ती पात्र ठरते. पण जर तो मेल कॅन्डिडेट असेल तर तो 14 आणि 24 एवढ्या जागांसाठी पात्र ठरतो. आणि जर तो ओपनचा कॅन्डिडेट असेल ना तर तो ओपनचा कॅन्डिडेट हा पुरुष असेल तर त्याला फक्त 24 जागांमध्ये कॉम्पिटिशन मध्ये येता येईल. म्हणून ही जी मेरिट आहे आणि जागा आहेत हे तुम्हाला पाहायचं आहे. आणि काय आता बऱ्याचशा क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना गोंधळून टाकण्यात येत आहे की आम्ही सांगू त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्य द्या. नाही मित्रांनो, असं नाही करायला पाहिजे. कारण सांगणारा जर एक समजा ग्रुप आहे तो तुम्हाला एक पर्टिक्युलर दिशेने टार्गेट करायला लावत आहे. मग तो म्हणजे तुम्ही हजारो लोक असणार आहेत. मग तुम्हाला सांगितलं की तुम्ही या मार्कवाले विद्यार्थी आहात आणि तुम्ही हा जिल्हा टार्गेट करा, मग तुमचं सिलेक्शन होईल. मग मला सांगा, तुम्ही त्या मार्क्सचे विद्यार्थी त्या जिल्ह्यात गेल्यावर तिथे कॉम्पिटिशन वाढणार नाही का? तिथली कॉम्पिटिशन वाढते. त्यामुळे काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला जर एखाद्या विशिष्ट डिस्ट्रिक्ट मध्ये जर प्राधान्य देण्यासाठी कोणी सांगत असेल तर तुम्ही त्याच्यावर पुनर्विचार नक्की करा. कारण काय की त्या ठिकाणी गर्दी आणि कॉम्पिटिशन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हे झालं तुम्हाला व्हॅकन्सीजच्या बाबतीत. त्यानंतर तुमचं जे समांतर आरक्षण आहे, जर तुम्ही समांतर आरक्षणाचा लाभ घेणारे विद्यार्थी असणार आहेत तर तुमचे ते प्रकल्पग्रस्त असतील त्या जागा बघा, माजी सैनिक असतील त्या जागा बघा, दिव्यांग, अनाथ आहेत किंवा अंशकालीन कर्मचारी आहेत, असं समांतर आरक्षण हे देखील त्याच्यामध्ये खूप फायद्याचं ठरते. समांतर आरक्षणामुळे तुमचा मेरिट कमी असेल
तरी देखील तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही प्राधान्य दिला तर त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते, कारण समांतर आरक्षणाच्या जागेमध्ये दुसरा कोणताच कॅन्डिडेट येऊ शकत नाही. बऱ्याच वेळेस ज्या ठिकाणी समांतर आरक्षणाच्या जागा होत्या, समजा काही जागा ह्या दिव्यांग उमेदवारासाठी, तिथे दिव्यांगच उमेदवाराचं सिलेक्शन होणार आहे, दुसरे विद्यार्थी येऊ शकत नाहीत. म्हणून त्या गोष्टीचा फायदा घेतला तर तुम्हाला निश्चितच काय होणार आहे, फर्स्ट राऊंड मध्ये सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर तुमचा जो विषय आहे बघा, विषयाच्या संदर्भात आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. किंवा विषय आपला जो आहे ना त्याच्यानुसार तुम्ही प्राधान्य द्यायचं आहे. तुम्ही म्हणाल सर आम्हाला प्राधान्य देत असताना आमच्या विषयानुसारच माध्यमानुसारच ते एक प्रेफरन्सेस जनरेट झाले, ठीक आहे, बरोबर आहे. परंतु जर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना व्यवस्थित फॉर्म भरला असेल तर तुम्ही जेव्हा जाहिराती ओपन करणार आहेत तेव्हा जागा उघडून माध्यम देखील तपासून फॉर्म भरा, असं मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, फॉर्म म्हणजे प्रेफरन्सेस द्या. एकदा तुम्ही हे तपासलं म्हणजे तुम्ही कॉन्फिडेंटली त्यामध्ये रिजेक्ट होणार नाही, ठीक आहे. कारण रजिस्ट्रेशन करत असताना चुकीचा विषय टाकला गेला तर तुम्हाला प्राधान्य चुकीचे येतील, आणि ते प्राधान्य तुम्ही जर त्या ठिकाणी सिलेक्ट केले तर त्या ठिकाणी तुम्ही जाल आणि तिथे जाऊन मग तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळेस समजेल की या विषयासाठी तर मी एलिजिबलच नव्हतो. म्हणून ते देखील एकदा तपासून घ्या, तुम्ही भरतीमधून बाद होऊ शकता. तसं नसेल होऊ द्यायचं तर विषय आणि माध्यम या दोन्ही गोष्टी तपासायच्या आहेत प्राधान्य देत असताना. काही नाही, 10-20 मिनिटं एक्स्ट्रा जातील पण तपासायचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता देखील तपासूनच घ्यायची आहे. शैक्षणिक पात्रता म्हणजे तुम्हाला 10वी 12वी हे झालं शैक्षणिक पात्रता. व्यावसायिक पात्रता D.Ed आणि B.Ed. याच्या लागू असणाऱ्या ज्या काही आस्थापना आहेत त्या तुम्ही प्राधान्यक्रमामध्ये तुम्हाला येणार आहेत, तर त्या देखील तुम्ही एकदा तपासून घेतल्या तर तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये सिलेक्शन होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. आणि सेल्फ सर्टिफिकेशन केलं त्यावेळेस तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्या सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी काही पॅनिक होण्याची गरज नाहीये. 50 डॉक्युमेंट लागतात, 100 डॉक्युमेंट लागतात, एवढे डॉक्युमेंट्स लागत नसतात मित्रांनो. कोणते डॉक्युमेंट्स लागतात याच्या संदर्भात देखील व्हिडिओ मी वेगळा बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहून ते तुमचं जे कन्फ्युजन आहे दूर करून घेऊ शकता. आता एवढ्या गोष्टी म्हणजे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये तुमच्याजवळ रेडी असले पाहिजे, जेणेकरून तुमचा फर्स्ट राऊंड मध्येच रिकमेंडेशन झालं तर तुम्हाला जॉईनिंग करायला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणती अडचण येणार नाही. अशा प्रकारचेच उमेदवार काय होणार आहेत, फर्स्ट राऊंड मध्ये सिलेक्ट होणार आहे. आणि जर समजा एखाद्या वेळेस मेरिटनुसार तुमचा फर्स्ट राऊंड मध्ये सिलेक्शन झालं नाही, नाव आलं नाही, नंबर लागला नाही, तर पॅनिक व्हायची गरज नाही. कारण फर्स्ट राऊंड मध्ये मोस्टली जे काही टॉपर जे कॅन्डिडेट आहेत ते काय होऊ शकतात, जास्त ठिकाणी लागू शकतात. प्रिफरन्सेस काळजीपूर्वक दिल्यामुळे काय होते की आपले मार्क्स कमी असून देखील आपलं सिलेक्शन होऊ शकते. त्यासाठी देखील काही स्ट्रॅटेजीज आपल्याला फॉलो करावं लागतात. ते देखील आपल्याच चॅनलवर भरपूर असं साहित्य, व्हिडिओज, मटेरियल हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे. तुम्ही फक्त त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते तुम्ही बघा. पवित्र पोर्टलच्या प्लेलिस्ट मध्ये जा किंवा त्या संदर्भातील प्रिफरन्सेसच्या प्लेलिस्ट मध्ये जा किंवा कंटेंट मध्ये जा, तुम्हाला सगळे व्हिडिओज त्यात दिसतील. आणि टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन केलं तर तुम्हाला त्याच्या माध्यमातून माहिती नक्कीच मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे आता राऊंड 2 मध्ये देखील तुमचं सिलेक्शन होऊ शकते जर फर्स्ट राऊंड मध्ये झालं नाही तर. त्या संदर्भात देखील आपण नवीन व्हिडिओमध्ये माहिती घेणार. आजचा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करू शकता मित्रांनो. आणि आपल्या मित्रांना देखील जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील अशा व्हिडिओचा फायदा होईल. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.